80-20 नियम माहिती आहे, ज्याला पॅरेटो तत्व म्हणतो आपण. हा केवळ बिझनेससाठी नाही आहे बरं का, तर हा आपल्या रोजच्या आयुष्यामधील सुद्धा गोंधळ कमी करण्यासाठी आणि एक मनशक्ती वाढवण्यासाठीचं जबरदस्त शस्त्र आहे, प्लॅन आहे, कन्सेप्ट आहे. आपण दिवसभर खूप कष्ट करतो, धावपळ करतो आणि रात्री झोपताना मनात काय येतं, अरे आज नक्की काय केलं बरं, जे करायला पाहिजे होतं ते केलं का, जे हवं होतं ते सध्या झालं का. आणि उत्तर बरेच वेळा नाही असं असतं. आता लोक 10 तास काम करतात पण त्यातील 8 तास निरुपयोगी कामांमध्ये वाया जातात, म्हणजे फक्त करायला पाहिजे म्हणून. अशा पद्धतीच्या इथे कामी येतो 80-20चा हा रूल. हा नियम सांगतो की तुमच्या आयुष्यातील 80% निकाल हे केवळ तुमच्या 20% कामामुळे येतात. म्हणजे तुम्ही जे दिवसभर काही पण करता ना, त्यातील फक्त 20%च गोष्टी खरोखर महत्त्वाच्या होत्या असतात. आता हे डेली लाईफमध्ये 80-20 नियम कसा लागू होतो, तर एक वेळेचं नियोजन. एकदा ऑब्झर्व करा, तुमच्या टू डू लिस्टमध्ये जर 10 कामं असतील तर त्यातली फक्त 2 कामं अशी असतात जी पूर्ण केल्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त समाधान मिळणार असतं, प्रगती होणार असते. बाकी 8 कामं कशी असतात, तुमचा वेळ खाणारे असतात. ती तुम्ही लगेचच्या लगेच दुसऱ्यांना सांगू पण शकत असतात, पण तरीसुद्धा आपण सगळीच कामं करण्याच्या लिस्टमध्ये लावतो. तर इथे आधी ती 2 कामं ओळखा आणि तुमची मनशक्ती पूर्णपणे फोकस तिथे लावा. दुसरं, नाते आणि संवाद. आपल्या मोबाईलमध्ये ना 500 कॉन्टॅक्ट असतात, 500पेक्षाही जास्त असतील, पण 80% वेळ आपण आपली फक्त 20% लोकांशीच बोलतो, जे आपल्या जवळचे असतात. 80% वेगळे आहेत ना, लांबचे आहेत ना, ज्यांचा आपल्याला काही फायदा नाही, नुकसान नाही किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये पण नाहीत. अशा लोकांसाठी आपली मानसिक ऊर्जा खर्च करू नका, जे तुमच्या आयुष्यात तसेही फारसे महत्त्वाचे नाही आहेत. 3, घरातील वस्तू आणि कपडे. आपल्या कपाटातील 80% कपड्यांपैकी आहे ना, आपण फक्त 20% कपडेच वापरतो. बाकी 80% जागा आहे ना विनाकारण अडवलेली असते. हा नियम तुमच्या विचारांना पण लागू होतो. 80% चिंता असते अशा गोष्टींची ज्या कधी घडणारच नसतात. 80-20 नियम वापरण्यासाठी 3 सोप्या ट्रिक्स. 1, आयडेंटिफाय, ओळखा. आज अशा कोणत्या 20% गोष्टी आहेत ज्या मला माझ्या ध्येयाच्या जवळ नेतील, म्हणजे वाचन, व्यायाम, प्रोजेक्टचं काम, इम्पॉर्टंट वर्क्स, या पद्धतीने. 2, प्रायोरिटाईज, म्हणजे प्रायोरिटी ठरवायला शिका. दिवसाचा सुरुवातीचा काळ जेव्हा तुमची ऊर्जा जास्त असते किंवा तुम्ही ज्यावेळेस टू डू लिस्ट बनवता त्यावेळेस ती फक्त त्या 20% कामांवर खर्च करा. उरलेले 80% चिल्लर कामं, म्हणजे ईमेल पाहणं, सोशल मीडिया, गप्पा, कॉल करणं वगैरे जे काय आहे ते नंतर करा. 3, कमी करा, एलिमिनेट, म्हणजे 80% उपद्व्याप तुम्हाला कधीच रिझल्ट देत नाहीत ना, त्यांना हळूहळू तुमच्या आयुष्यातून कमी करा. तुमचं मन जितकं डिक्लेअर कमी होईल ना, तितकी तुमची प्रगती वेगाने होते. लक्षात ठेवा, बिझी असणं म्हणजे यशस्वी असणं नाही. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जास्त काम करण्याची गरज पण नाही, तर तुम्हाला योग्य काम योग्य वेळी करण्याची गरज आहे. 80-20 नियम पाळणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणे. तुमची मनशक्ती तुम्हाला कमी कामामध्ये जास्त आनंदी बनवेल. कमी करा, पण जे कराल ते सर्वोत्तम करा.